पुन्हा डोळे मिटले, बंद केले. उघडले पाहलं तर राम नाही, लक्ष्मण नाही, सीता नाही. भयभीत झालेली सती महादेवाकडे यायला निघाली. हे वडाच्या झाडाखाली बसले होते ना. अंतर्यामी महादेवाला सगळे कळालं, हिनं काय काय उद्योग केला. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. ही माझी आई होऊन गेली, सीतेच्या रूपात गेली, पण हे खोटं बोलणार आहे. आल्या आल्या विचारलं, कशी काय घेतली परीक्षा? कछून परीक्षा ली न गुसाई. इथून सुरू. परीक्षा वगैरे काय नाही घेतली, काय नाही घेतली. कशाला गेलती, कशाला गेलती? तुम्ही इथून नमस्कार केला, मी जवळ जाऊन पाया पडली. धडधडीत खोटं. आत्ता महादेवजी धर्मसंकटात आहे. माझ्या आईच्या रूपात गेली, कारण सीतेला आई मानतात शंकरजी. माझी आई होऊन गेली, हिच्यासोबत पत्नीत्वाचा संबंध ठेवला तर जगातल्या भक्तीच्या नात्याला कलंक लागणार आहे. शंकरजी अडचणीत आहे. म्हणून शंकरजी आणि सती कैलासाकडे निघाले. विविध इतिहासातल्या गोष्टी सांगत 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 मनोमन प्रतिज्ञा केली महादेवाने. आकाशवाणी झाली, धन्य हो शिवजी, आप जैसी प्रतिज्ञा करने वाला दुनिया में दूसरा कोई नहीं है. सतीने विचारलं, अशी कोणती प्रतिज्ञा केली तर आकाशवाणी झाली? महादेवजीला वाटलं, हिला जर म्हणावं तुझा त्याग केला तर दुःख होईल. मग विविध इच्छा गोष्टी सांगत 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 कैलासावरती आले. नेहमीच सतीचं डाव्या भागाला बसायचं जे आसन होतं ते महादेवाने स्वतः उचललं आणि समोर मांडलं. सांगितलं, देवी सामने बैठो, कृतीतून त्याग. सतीच्या लक्षात आलं की डाव्या भागाला बसण्याचा माझा अधिकार संपला. म्हणजे शंकराने माझा पत्नीत्वाचा त्याग केला. आणि मग महादेवजीला समाधी लागली. बरेच वर्ष समाधीमध्ये शंकरजी. त्याच काळामध्ये दक्ष राजाला प्रजापती पद प्राप्त झालं. पद आणि मद, बरं का, हे शब्द जास्त जवळचे आहे. पचा म करायचा असेल तर पच्या डाव्या कोपऱ्याला शून्य लावा, लगेच त्याचा म होतो. त्या शून्याला अहंकार म्हटलेला आहे. पद वाईट नाही, पदाचा अहंकार वाईट असतो. प्रभुता पायी जाई मद नाही, दक्ष राजाला प्रजापती पद प्राप्त झालं. आणि दक्ष राजे ब्रह्मसभेत आले. ब्रह्मसभेमध्ये आल्यानंतर सर्वांनी उठून उभं राहावं हा नियम होता. आताही आहे. फक्त ती ब्रह्मसभा सांगतोय. आता लोकसभा आणि विधानसभा पहा. ह्या पदाकरता सांगतोय मी. विधानसभेचे अध्यक्ष होते का नाही, धोत्र, नेहरू सदरा, टोपी, जॅकेट, हरिभाऊजी बागडे. पण आमच्या गावचे देवेंद्र भाऊ उभं राहून बोलायचे, ते बसून म्हणायचे, बसा आता बाकीच्यांचं ऐकू द्या, बसा प्लीज प्लीज. नाही बसा, बाकीच्यांचं ऐकायचं आहे. पद आहे. लोकसभा अध्यक्ष ते एकदा टी व्हीला दाखवलं, बालयोगी झाले होते. काय मान असतो राव त्या पदाची निवड झाल्यावर. तिथून त्यांच्या आसनापर्यंत दोघांनी आणायचं. एक पंतप्रधान एका भागाला चालतो, विरोधी पक्षनेता एका भागाला. मध्ये बालयोगी. एका भागाला अटल बिहारी वाजपेयीजी होते, एका भागाला सोनिया गांधी विरोधी पक्षनेत्या. त्यांच्या आसनावर नेऊन बसवायचं, दोघांनी नमस्कार करायचा आणि मग पंतप्रधानांनी त्यांनी आपल्या जागेवर जाऊन बसायचं. एवढं महत्त्वाचं पद आहे. ते पद ब्रह्मसभेत मिळालं सासऱ्याला. सासरा कोण? दक्ष राजा, सतीचा बाप. हे तर नातेसंबंध लक्षात ठेवा. आणि एक दिवस ब्रह्मसभेत आले.
पद प्राप्त झाल्यावरची गोष्ट. सर्वांनी उठून उभं राहावं हा नियम होता. सगळे उठून उभे राहिले, पण तिघं बसून होते, ब्रह्म विष्णू महेश. आणि जे मानाला हपापलेलं असतं ना, ते ऑफिसमध्ये गेल्यावर किती लोक उठले इकडे पाहत नाही, नेमकं कोण बसलं तिकडे डोकं चालवतं. ह्या तिघाकडे लक्ष गेलं दक्ष राजाचं. पहिलं लक्ष केलं ब्रह्मदेवाकडे, वाईट वाटलं नाही का, बाप आहे माझा, नाही मुलाचा सन्मान करणार बाप. शेजारी लक्ष गेलं तर विष्णू दिसले, बरं का विष्णू भाऊ, हा तर बापाचा आहे बाप. बापाचा बाप म्हणजे आजोबा. विष्णूच्या नाभीतून कमळ न कमळातून ब्रह्मदेव, हे नाते गोते लक्षात आणा. माझा आजोबा लागतो विष्णू, नाही नातवाचा सन्मान करेल. पण त्याच्या शेजारी लक्ष गेलं तर शंकरराव. देवाच्या दृष्टीनं पाहिलं नाही, नात्याच्या संबंधाने. जावाई आहे, मुलगी दिली याला पठ्ठ्यानं, सासरा लागतोय मी, याला उठायला काय त्रास होता. आणि जे बोलायला सुरुवात केली एवढ्या समाजात, कुठून, मरकट लोचन. नीट ऐका, सासरा म्हणतो जावयाला, माकडाच्या डोळ्याच्या मरकट लोचन. बैलावर बसून फिरतो, मेल्या माणसाचे मुंडके गळ्यात घालतो, स्मशानात राहतो, चिता भस्म लावतो, बिना कपड्याचा राहतो. अरे मुलगी देऊन पश्चाताप झाला मला. सांगा काय झालं असेल. खाली मान घातली जावयानं, एका शब्दानं सासऱ्याला प्रतिउत्तर केलं नाही. बाकीच्यांना आनंद झाला. काही पुषा नावाचा देव दात काढून हसत होता, बरं झालं याला कोणी बोललं नव्हतं समाजात. काही देवाने डोळ्याचे इशारे केले, भृगुण मिशीवर पिळी दिला, चालू द्या बोला. पण जावयानं सासऱ्याला एका शब्दानं प्रतिउत्तर केलं नाही. यात नवल नाही. पुढचं ऐका. घरी आल्यावर सतीजवळ सांगितलं नाही, तुझा बाप असं बोलला. हे प्रकरण जर 2026 मधलं असतं, ऑफिसमध्ये येऊन जर सासरा जावयाला बोलला असता, माकडाच्या डोळ्याच्या भिकारड्या, मुलगी देऊन पश्चाताप झाला, काय झालं असतं. ऑफिस सुटल्यावर पुढचं कळलं वाटतं तुम्हाला. राग बायकोवर निघला असता आल्या आल्या, सुटकेस भर, कुठं जायचं, सुटकेस भर म्हणतो तुला, कुठं जायचं, तुझ्या बापाकडे नेऊन देतो. काय झालं, वाटलं तसा बोलला तुझा बाप ऑफिसमध्ये येऊन. पण महादेवरावनं सतीजवळ सुद्धा हे प्रकरण सांगितलं नाही. नीट ऐका, नाही सांगितलं. असे काही दिवस गेले. दक्ष राजानं मोठा यज्ञ केला, जसा आता पूजनीय गगनगिरी महाराजांचा आहे ना. केवढा यज्ञ आहे, आपलं तर डोकं चालत नाही. ती महाराजांची अदृश्य शक्ती आहे बरं का, ते करून घेते तुमच्याकडून. आपली ताकद आहे का ही? ती दिसत नसली तरी मानावंच लागेल तुम्हाला. ती शक्ती हे तुम्हाला एकत्रित आणायचं काम, तुमच्याकडून सगळी सेवा करून घ्यायचं काम पूजनीय गगनगिरी महाराज करतात. तर हे